देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि मोदी साहेबांना चौथी मुंबई वसवायची आहे. म्हणजे त्या ठिकाणचे आदिवासी, त्या ठिकाणचे गरीब यांना विस्थापित करायचं आणि त्या ठिकाणी वाढवण बंदर हे मोठ्या प्रमाणामध्ये ज्याच्यामध्ये गावच्या गावं जाणार आहे ते वाढवण बंदर बांधायचं. ते वाढवण बंदर गुजरातला आणि इकडे नागपूरला समृद्धीच्या माध्यमातून आणि मुंबईला जोडायचं आणि त्यासाठी सुद्धा रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचं अधिग्रहण करून तिथल्या आदिवासींना देशोधडीला लावायचं. अशा प्रकारे अत्यंत राक्षसी अशा प्रकारचा विकास जो कॉर्पोरेट विकास आहे, भांडवलदारांचा विकास आहे, तो घाट घातलेला आहे. ते बंदर रद्द करा ही मागणी आपल्याच्या त्या मोर्चामध्ये दुसरी प्रमुख मागणी होती. जो विकासाच्या आडवा येईल त्याला मध्ये येईल त्याला आडवं करू अशा पद्धतीचं एक विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्या विधानाबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांनी कायदाच केलेला आहे. त्यांचा जो विकास आहे अदानी अंबानीचा त्याच्या विरोधामध्ये जर शक्तीपीठचे शेतकरी लढले, त्यातले नेते लढले तर त्यांना जनसुरक्षाच्या कायद्याखाली अटक आहे आणि त्याला जामीन सुद्धा नाही, 7 वर्षाची शिक्षा आहे. इथल्या वाढवण बंदराच्या विरोधात मच्छीमार एकत्र आले, आदिवासी एकत्र आले, हक्क मागितला तर त्यांच्यावर कारवाई आहे. तुम्ही आमची रेल्वे पळून नेली, आम्ही रेल्वेच्या विरोधात लढलो तर आमच्यावर कारवाई आहे. परंतु ह्या महाराष्ट्राचा इतिहास हा लढाऊ लोकांचा इतिहास आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. हा काही गायपट्टा नाही. नेते सांगतील आणि लोक ऐकतील. डोकं शाबूत असणाऱ्या लोकांचा हा पट्टा आहे. आमच्या खांद्यावर आमचं डोकं आहे आणि त्या डोक्यामधल्या विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याग करण्याची भूमिका आणि परंपरा असणाऱ्या लोकांचा इतिहास आहे. त्याच्यामुळे डर नाहीये, भीती नाहीये, काही कमवायचं नाहीये. आमदार, खासदार, एक नगरसेवक, थोडंसं पॅकेज, अजून काहीतरी पाठीवर थाप, 2 पुरस्कार याच्यासाठीचा हा लढा नाहीये. त्याच्यामुळे निडरपणाने सामना जाऊ. जेल, तुरुंग, लाठ्या काठ्या हे कम्युनिस्टांना, चळवळीतल्या लोकांना नवं नाहीये. ते अनेकदा आम्ही जाऊन आलेलो आहोत, जेल तुरुंग पाहून आलेलो आहोत. त्यामुळे देवाभाऊ त्या मार्गाने जाण्याऐवजी तुमचेच जे काही नागरिक आहेत ते काय म्हणतायत ऐका. हा पाशवी राक्षसी अशा प्रकारचा कॉर्पोरेट विकास जो बर्बाद करतोय महाराष्ट्राला त्याचा पुनर्विचार करा आणि इथल्या आदिवासींना, शेतकऱ्यांना, कर्जमाफीच्या बद्दल किती राहाकाळ घातलंय या सगळ्या लोकांचं ऐका असं आव्हान तुमच्या माध्यमातून देवाजीला आम्ही करतो आहे.